आपण म्हणाला होता तुमचं काय जरांगे सध्या ज्या पद्धतीने लढा त्यांनी उभा केलेला आहे, सरसकट पाहिजे नाही पाहिजे, याच्यावर तुमची भूमिका काय? प्रवीण गायकवाड म्हणून भूमिका काय? नाही, मुळात काय होतं की 1 जून 2004ला खत्री कमिशनचा जो निर्णय आला त्याच्या 83व्या जातमध्ये कुणबीमध्ये मराठा कुणबी मराठा समावेश करण्यात आला. तर मराठा ही जात ओबीसी तशी पण गेलेली आहे. तुम्ही जर नीट बघितलं, तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर मराठा कुणबी मराठा असं ज्यावेळेस म्हटलं वाईस वर्षा उलट सुलट, तर मराठा आणि कुणबी ही ज्यावेळेस जात त्याच्यात गेलेली आहे. पण आता सरसकटसाठी आम्ही तो लढा दिलेला आहे. 2004ला निर्णय आला त्यावेळेसपासून आम्ही बरे झाले देवा कुणबी केलो नावाचा एक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रात गेलो होतो. महाराष्ट्रामध्ये प्रबोधन केलं. मराठा समाज मागासवर्गीय म्हणून एक व्याख्यानाचा विषय घेऊन महाराष्ट्रात गेलो होतो. ती जागृती झाली, परंतु सामाजिक अस्वस्थता सामाजिक परिस्थिती लक्षात घेता मराठा समाजाने मागासले पण सिद्ध जरी केलं तरी ओबीसीमध्ये एवढा मोठा समावेश घालण्यासाठी कुठलंही सरकार तयार होऊ शकत नाही. म्हणजे एकदा मी न्यायमूर्ती PB सावंत सरांना भेटलो होतो, जे त्या काळामध्ये इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये सुप्रीम कोर्टाचे जज होते. म्हणजे न्यायमूर्ती PB सावंत यांना मी विचारलं होतं की सरसकट मराठा समाजाचा समावेश करणं शक्य आहे का? तर न्यायमूर्ती PB सावंतांनी सांगितलं की ज्या समुदायापासून संरक्षण पाहिजे तेच आता आरक्षण मागायला लागलेत. जर सगळ्याच समाजांना आरक्षण दिलं तर ते म्हणतात की आरक्षणाचं औचित्य संपून जातं. म्हणजे खुल्या वर्गातले हळूहळू सगळेच लोक जर आरक्षण वर्गामध्ये आले तर ते नल नील झाल्यासारखं आहे. म्हणजे सर्वांनाच आरक्षण म्हणजे कुणालाच आरक्षण नाही असं ते मला म्हटले होते. नाही, कसं आहे की मी कुणाच्या भूमिकेवर बोलत नाहीये. मी एक अभ्यास केलेला आहे. माझा 25-30 वर्षाचा अभ्यास आहे. मी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि माझ्या पुस्तकांच्या अभ्यासाच्या आधारावर मी सरकारबरोबर भूमिका घेतलेली आहे. माझी एक स्वतंत्र भूमिका आहे आणि ती मांडण्याचा मला स्वतंत्र अधिकार आहे. नाही, मी कुणाच्या भूमिकेवर काही मांडत नाहीये. मी सरकारच्या भूमिकेवर भूमिका मांडतोय. नाही, मी कुणाच्या प्रश्नावर उत्तर द्यायचं काही कारणच नाही ना. माझी भूमिका सरकारच्या बाबतीत आहे. मी अत्यंत स्पष्ट केलं की शिक्षण महागल्यामुळे एक समस्या आहे आणि बेरोजगारी ही एक समस्या आहे. तर या समस्येवर आरक्षणच फक्त उत्तर आहे असं मला वाटत नाही. अन्य मार्ग शोधले. नाही, मी माझी भूमिका मांडलेली आहे ना. मी न्यायमूर्ती PB सावंतांची भूमिका आपल्या सगळ्यांना सांगितली की सर्वांनाच आरक्षण म्हणजे आरक्षण संपलेच जमा आहे. नाही, असं आहे की आरक्षण हा जो विषय आहे ना खूप व्यापक आहे. मुळात आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्याला एक सामाजिक सुधारणेची गरज आहे. मुळात तुम्ही लक्षात घेत नाही की आरक्षण का मागितलं जातंय मराठा समाजाकडून पण आणि ओबीसी समाजाकडून पण. तर त्यांना वाटतं की माफक दरातलं शिक्षण मिळावं आणि नोकरी मिळावी सरकारमध्ये. आता सरकार नोकर भरती करत नाही आणि खाजगीकरणामुळे नोकऱ्या कमी झाल्यात. म्हणजे सरकारच्या नोकरीचा लाभ होणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि महागलेलं शिक्षण. मुळात समस्या वेगळी आहे आणि त्याच्या मागणीचा जो मार्ग आहे ते सगळ्यांना असं वाटतं की शाश्वत आहे आरक्षण आणि त्या मार्गातनं न्याय मिळेल. परंतु तो एकच मार्ग आहे असं नाही. मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की मेरिट जर बघितलं तर 1-2% गेलेले. काय म्हणतो?